वसमत तालुक्यातील गुंज येथील जवान शहीद। पश्चिम बंगाल येथून कटिहार येथे कर्तव्यावर जात असताना सेनेच्या वाहनाला अपघात झाल्याने मृत्यू। शुक्रवारी गुंज येथे होणार दुपारी 1 वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। सिक्कीम येथे कर्तव्यावर जात असताना सेनेच्या वाहनाला अपघात होऊन वसमत तालुक्यातील गुंज येथील जवान अंकुश एकनाथ वाहुडकर हे कर्तव्यावर जात असताना शहीद झाले। त्यांचा पार्थिव शुक्रवारी विमानाने हैदराबाद येथे आणला जाणार असून तेथून सेनेच्या वाहनाने गुंज येथे आणला जाणार आहे। अंत्यदर्शनानंतर दुपारी 1 वाजता त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। वसमत तालुक्यातील गुंज येथील अंकुश वाहुडकर हे डिसेंबर 2020 मध्ये 9 महार रेजिमेंट मध्ये भारतीय सेनेत दाखल झाले होते। सध्या ते सिक्कीम येथे देशसेवेवर कार्यरत होते। बुधवारी सेनेच्या वाहनाने पश्चिम बंगाल येथून कटिहार येथे कर्तव्यावर जात असताना पोर्णिया गावाजवळ दुचाकीला वाचवताना त्यांच्या वाहनाला अपघात झाला व या अपघातात अंकुश वाहुडकर हे गंभीर जखमी झाले। त्यांना तात्काळ पोर्णिया येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले होते, मात्र तेथे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। त्यांच्या पश्चात आई, वडील, 2 भाऊ, 1 बहीण असा परिवार आहे। शहीद अंकुश वाहुडकर यांचे पार्थिव त्यांच्या शेतात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती निकटवर्ती यांनी दिली। अंकुश वाहुडकर कर्तव्यावर असताना वाहन अपघातात शहीद झाल्याची बातमी ऐकून कुटुंब, मित्रपरिवार, नातेवाईक व वसमत तालुक्यावर शोककळा पसरली आहे। प्रतिनिधी अनिता चव्हाण। ATV न्यूज, बातमी जनकल्याणाची।